ठाण्यात झाड कोसळून मृत्यू, प्रशासनाने बळी घेतल्याचा आरोप. पांडुरंग भुवड यांची मृत्यूशी झुंज अपयशी. मुंबई पाठोपाठ ठाण्यातही झाड पडून पहिला बळी गेला आहे. तुफान पावसात अंगावर झाड कोसळून जखमी झालेले पांडुरंग भुवड यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. सोमवारी लुईसवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ पांडुरंग यांच्यावर झाड पडले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले असून हा प्रशासनाने घेतलेला बळी असल्याचा आरोप ठाणेकर करत आहेत. ठाण्यात जुलैपासून पावसाचा जोर वाढला. गेली 4 दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. या दरम्यान शेकडो झाडे, फांद्या कोसळल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या लुईसवाडी येथील आरटीओ कार्यालयाजवळ सोमवारी दुपारी भले मोठे झाड कोसळले. त्यावेळी रस्त्याने जात असलेले धर्मवीर नगर येथे राहणारे पांडुरंग भुवड यांच्या डोक्यावर झाड कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने हाजुरी येथील महावीर जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.